राज्याच्या राजकारणामध्ये आज एका साप्ताहिकातील लेखांना अक्षरशः भूकंप घडवून आणलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत साप्ताहिकामध्ये केलेल्या एका खुलाशामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना आता अधिकृत दुजोरा मिळाल्याचं दिसतंय। शिंदे यांनी आपल्या लेखात दावा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण हे निश्चित झालेलं होतं आणि या प्रक्रियेनंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडेच सोपवण्याचा विचार सुरू होता। मात्र नियतीचा खेळ आणि राजकारणातील अनपेक्षित वळणांमुळे हे स्वप्न अधूरच राहिलं अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे, बोलून दाखवली आहे। बरं, या लेखातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून जो स्वतंत्र गट स्थापन केला त्यामागे अदृश्य शक्ती कार्यरत होत्या असा थेट आरोप शशिकांत शिंदेंनी केलाय। काही अदृश्य शक्तींच्या कुटील कारवायांमुळेच अजित पवारांना शरद पवारांपासून लांब जावं लागलं आणि स्वतःचा वेगळा गट स्थापन करावा लागला असा खळबळजनक दावा याच लेखात करण्यात आलेला आहे। काय आहे या लेखात, सुरुवातीला पाहूया। शरद पवारांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजकारणाचे आणि सामाजिक कार्याचे धडे घेतलेल्या अजितदादांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे 29 जानेवारी रोजी त्यांच्या अंत्यविधीवेळी संपूर्ण महाराष्ट्र ओक्साबोक्शी रडला। अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या आणि खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता। पण झालेली चूक आता दुरुस्त करायची या विचारानं दादा गेल्या 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करायचं असा निर्धार करून ते जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करत होते। त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची युती घडवून आणली होती। ते स्वतः हिरिरीनं प्रचाराची धुरा सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये झालेला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केलेला होता। कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा आणि अपेक्षा होती आणि त्यासाठी ते आग्रही देखील होते। पण मध्येच काळानं झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले। आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे। त्यासाठी प्रत्येकानं आपले मन मोठे करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत। राष्ट्रवादीचं विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीने उभा करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल। शशिकांत शिंदे यांच्या या खुलाशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता खळबळ माजलेली आहे। अजित पवारांचं नेतृत्व आणि विलीनीकरणाचे ते अपूर्ण स्वप्न यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात। एका बाजूला शरद पवारांची भूमिका आणि दुसरीकडे अदृश्य शक्तींचं षडयंत्र। या वादात राष्ट्रवादीचं भवितव्य कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या लेखावर आक्षेप घेण्यात आलाय। या लेखाबाबत शशिकांत शिंदेंचा नेमका हेतू कळला नसल्याचा सवाल उपस्थित केलेला आहे सुनील तटकरेंनी। तर अजितदादांच्या निधनानंतर अशी वक्तव्य चुकीची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर अशा प्रकारचं लिखाण न करण्याची विनंती त्यांनी शशिकांत शिंदेंना केली आहे। बरं, आता गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेला आता मात्र वेगळं वळण लागलंय। या चर्चेची सुरुवात नेमकी कुणामुळे झाली आणि यावर अंतिम निर्णय कुणाचा असेल यावरून दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे केले जातात आणि या संदर्भात अमोल मिटकरी यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी केली असल्याचं मिटकरींचं म्हणणं आहे। तसंच अमोल कोल्हेंनी सुरुवात केल्यानंच विलीनीकरणाच्या चर्चेला पेव फुटल्याचा आरोप ते करतात। तर यापुढे विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील असं देखील अमोल मिटकरी म्हणाले। 12 तारखेला त्याबाबत अधिकृत घोषणा करणार होते असं त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं। आमच्या बाबपर्यंत ते काही आलं नाही आणि अर्थातच आता विलीनीकरणाच्या चर्चेला सुरुवात कोणी केली तर अजितदादांचा अंत्यविधी सुरू असताना आणि तो आटोपल्यानंतर त्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी पहिल्यांदा विलीनीकरणावर चर्चा केली की दोन्ही पक्ष एकत्र आले तर ती खरी श्रद्धांजली असेल आणि त्यानंतर या चर्चेला पेव फुटत गेलं ते कालपर्यंत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्यंत स्फोटक आणि सूचक मौन सोडलं।
विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असा आमचा मुळीच दावा नाही असं मुश्रीफांचं म्हणणं आहे. तसंच अजितदादा गेल्यानंतर राजकीय परिस्थिती आता पूर्णपणे बदलली आहे असं देखील ते म्हणतात. दरम्यान कोणताही मोठा निर्णय घेताना आम्हाला भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावं लागेल असं सांगत त्यांनी महायुतीमधील मोठ्या भावाचा मान राखलाय. दुसरीकडे पक्षांतर्गत निर्णयांबाबत बोलत असताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख करत एक महत्त्वाचं विधान केलं. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाला जे वाटतं तेच पक्षात होईल असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबाला वाटेल तेच होईल असे संकेत देऊन टाकले. विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतरची परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचं याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल. आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील माने. सुनीलजी, नेमकी सत्यता काय आहे? एका बाजूला लेख लिहिला जातो, त्या लेखावरून आज दिवसभर गदारोळ होताना दिसतो आणि लेखात जे म्हटलेलं आहे की खरं तर दोघांचं विलिनीकरण झालं असतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर या सगळ्यांची धुरा ही अजितदादांच्या खांद्यावर दिली गेली असती. मात्र अनेकांनी याला दुजोरा दिलाय तर काहींनी याला थेट असं काही घडलंच नसल्याचा देखील आव आणल्याचं दिसतंय. सत्य परिस्थिती काय आहे सुनीलजी? कोण खरं कोण खोटं? आज आमच्या राष्ट्रवादी मासिकात जो माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांचा लेख आलाय, त्यांनी जे मत व्यक्त केलंय हा, ते अजितदादांच्या आणि पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची म्हणजे जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, स्वतः शशिकांत शिंदे साहेब असतील आणि रोहितदादा पवार असतील, या सर्वांबरोबर जी चर्चा झाली त्याचा हा सार आहे असं म्हणायला पाहिजे. कारण माननीय दादांनी फक्त चर्चाच केली नाही तर ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढायचं, पुढच्या काळात काम करायचं याची सर्व रचना केली होती. त्याचं विशालजी मी तुम्हाला फक्त एक छोटंसं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं एक उदाहरण आहे. माननीय अजितदादांनी पुण्यात बारामती गेस्ट हॉस्टेलला आणि त्यांच्या जिजाई बंगल्यावर या उमेदवारांचं सगळं छाननी केली, वाटप केलं. बरं, अनेक उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर लढायला लावलं. आता पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेते असलेले ऍडव्होकेट निलेश निकम हे अजितदादांनी बोलून आदल्या रात्री घड्याळाच्या चिन्हावर लढवण्यासाठी पक्षात प्रवेश करून घेतला आणि ते आज विरोधी पक्षनेते आहेत. बरं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी जसं महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आमचा उशीर झाला, निवडणुकांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मतदान यादी तयार करणं उमेदवारांची वगैरे त्याचं, जिल्हा परिषदेच्या वेळी अजितदादांनी हा सगळा प्रोसेस बाजूला ठेवला. इव्हन तुतारीच्या म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती अजितदादांनी घेतल्या. हे आपल्याला माहिती आहे का? मी हे आपल्या माध्यमातून राज्याला सांगू इच्छितो. नक्की. मी स्वतः विधान सभेचं जे अधिवेशन नागपूर हिवाळी अधिवेशन असतं, अनेक अजितदादांच्या आमदारांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर आमच्या चर्चा झाल्या. ते आम्हाला सांगत होते की दादांनी आम्हाला निरोप दिलाय की अधिवेशनानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र मिळून काम करायचं. अजितदादांनी सर्व आडाखे सगळे एकत्र करून ठेवले होते. याच्या संदर्भातल्या ज्या तांत्रिक गोष्टी होत्या, तांत्रिक बाबी होत्या, कारण तुतारीच्या चिन्हावर 8 खासदार निवडून आले, 10 आमदार निवडून आलेत, अन्य पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांचं कसं काय करायचं याच्या संदर्भात अजितदादा ही टेक्निकल लिगल सगळ्या गोष्टी करत होते. ह्या 12 तारखेला काल जी सगळी चर्चा करणार होते, घोषणा करणार होते अजितदादा, त्याचं हे सगळं सार आजच्या लेखात माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी दिलंय. त्यामुळे यातली सत्यता ही आहे की दादांनी प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली. बरं, मला असं वाटतं की ज्यांना सांगितलं नाही त्यांच्यावर दादांचा विश्वास नसेल असं मला आता खेदाने नमूद करायला लागतंय. बरोबर आहे सुनीलजी. तुम्ही जो डाऊट उपस्थित करतायत यावेळेला की ज्यांच्यावर विश्वास नाही त्यांना कदाचित सांगितलं गेलं नसेल. बरं, हा झाला इतिहास. भविष्याचं काय? विलिनीकरणासंदर्भामध्ये इतक्या चर्चा सुरू असताना विलिनीकरण रखडण्यामागची मुख्य कारणं या घडीला काय आहेत सुनीलजी? नाही, आता मुख्य कारण म्हणजे आता मुळात
अजितदादांची जी इच्छा होती ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे आमदार आता मला थोडंसं करेक्शन आताच आपलं जे काही नॅरेशन झालं त्याच्यात करायचं आहे. हा मी बारामतीला दादांच्या अपघाताच्या दिवशी तिथं हॉस्पिटलला होतो, दुसऱ्या दिवशी अंत्यविधीला होतो. अंत्यविधीनंतर या सगळ्या विषयावर आत्ताचे ज्या वादग्रस्त प्रकरण झालं, हा आदिवासी विकास मंत्री त्यांनी सगळ्यात आधी या संदर्भात चर्चा सुरू केली. सगळे आपले चॅनलचे सगळे सहकारी त्यांना बाईट घेण्यासाठी त्यांना शोधत होते. आपल्याला माहित असेल, आपल्या सगळ्या सहकार्यांशी बोलून बघा. नक्कीच ही नक्कीच सगळी चर्चा आपल्या आमदारांनी, अनेक आमदार आजही बोलतात की दादांची ती शेवटची इच्छा आहे ती त्या दृष्टीने केलं पाहिजे. याचं कारण फक्त एवढं सांगतो मी की हा पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली अति सक्षमपणे राज्यात काम करत होता आणि पुढची पण वाटचाल दादांना दिसत होती. ज्या पद्धतीचं सगळं दादांची जी काही विजन होती या सगळ्या कामाच्या संदर्भात ते ट्रान्सफर करणारा आता महाराष्ट्रात तसा नेता नाही. तर त्या पद्धतीने जर पक्ष दोन्ही एकत्र 50 आमदार असतील, तिथं लोकसभेत राज्यसभेत खासदारांची संख्या असेल, तिथं महापालिका झेडपी साठी हा पक्ष अतिशय सक्षमपणे राज्याला एक वेगळी दिशा देऊ शकतो, वेगळं धोरण आखायला मदत करू शकतो आणि राज्य कारभार करण्यासाठी सगळे नेते खूप अनुभवी या पक्षांमध्ये दोन्ही मिळून ही अजितदादांची भावना होती. आणि त्यांना जे वाटत होतं एकूणच्या आताच्या काळात की आम्ही एकत्र आलं पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे, ही अजितदादांची शेवटची इच्छा आहे असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे सुनीलजी. जर मग दादांची ही शेवटची इच्छा नव्हती तर विलिनीकरण न व्हावं ही इच्छा कुणाची होती? त्यात मला असं दिसतंय की काही एलिमेंट्स आहेत त्यांची पॉलिटिकल गेन्स, त्यांचे वेगवेगळे जे काय संदर्भ आहेत त्याच्यात त्यांना त्यांचं महत्व कमी होईल की काय, त्यांना वेगळं ट्रीटमेंट मिळेल की काय. काही आता आमच्या पक्षातले अनुभवी नेते आहेत, वेगळ्या पद्धतीने काम करतात, खूप वेगळा त्यांना अनुभव आहे, त्या पद्धतीने त्यांची दुसऱ्यांची कारकीर्द दाखवली जाईल की काय. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना भारतीय जनता पक्षाकडनं जो काही सपोर्ट मिळतो वेगवेगळ्या गोष्टींकडनं, आज शिंदे साहेबांनी जे लिहिलंय की जे प्रेशर होतं ज्याच्यामुळे अजितदादा पक्ष सोडून गेले, पक्षाचे वेगळे दोन भाग झाले, तर त्या दृष्टिकोनातून ह्या काही नेत्यांना त्याचा परत फटका बसतो की काय अशी जी स्वाभाविक त्यांना धाकधूक असू शकते. त्यामुळे या प्रोसेसमध्ये त्यांचं निगेटिव्ह नॅरेशन असू शकतं. बरं, मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या वेळेला दोन राष्ट्रवादी वेगळा होण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यावेळेला असलेली अपरिहार्यता नेमकी काय होती, तर दुसरीकडे अदृश्य शक्तींचा त्यामागे हात असल्याचा जो आरोप करण्यात आला, ती अदृश्य शक्ती नेमकी कोण होती? विशालजी, त्यावेळी आपल्याला सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रात म्हणजे गृहमंत्री असलेल्या देशमुख साहेबांवर, त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांवर कोणावर आरोप सिद्ध झाले नाही. ज्या आरोप देशमुख साहेबांवर तर गृहमंत्री असताना 100 कोटीचा आरोप केला, शेवटी ते ईडीच्या एफआयआर मध्ये 1 कोटीचा आलं, 1.25 कोटीचा आलं. त्यांनी आरोप केला, तो माणूस पोलीस कमिशनर असलेला पळून गेला. तोच आता हॉस्पिटलमध्ये 50-25 लाख रुपये द्या म्हणून डॉक्टरांना धमकवत असताना त्या रुग्णालयाने जसलोकली त्याला हाकलून दिलं. अशी परिस्थिती असलेली हे सगळं अदृश्य शक्ती आहे की जे एलिमेंट्स वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन मधनं, ईडी मधनं याच्यातनं वापरलं गेलं. आता त्याच पद्धतीने दादांनाही बदनाम करण्यात आलं. त्यांचं काहीच फाईल केल्या नाही गोष्टी. दादा स्वतः पुणे महापालिकेच्या इलेक्शन मध्ये सांगत होते की मी आता स्वतः त्यांच्याबरोबर बसतोय, म्हणजे त्याच्यावर आरोप नाहीये, कुठल्याच गोष्टी एफआयआर दाखल केल्या गेल्या नाही, त्याच्यावर काय केलं. म्हणजे ते अशीच प्रेशर टॅक्टिक वापरून अजितदादांना वेगळं पाडण्यात आलं. असं दादांची त्यांच्या सगळी भाषणं काढून बघा, ते स्वतःच बोलतायत, ऑन रेकॉर्ड बोललेत, प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललेत. आम्ही वेगळं सांगायची गरज नाही, दादांनाच रेफरन्स घेतलं पाहिजे. नक्कीच. धन्यवाद सुनीलजी. आपल्या राष्ट्रवादीची बाजू तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडलीत, त्यासाठी आपले धन्यवाद. त्यानंतर अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, आपलं खूप खूप स्वागत. आत्ताच मगापासून सुरू असलेली चर्चा आपण देखील ऐकली असेल. विलिनीकरणाचा मुद्दा, त्यानंतर दादांचा होणारा अपघात आणि पुन्हा एकदा नेतृत्व नेमकं कुणाकडे, विलिनीकरण होणार नाही होणार या संदर्भातल्या रंगत असलेल्या चर्चा आणि आज शशिकांत शिंदे यांचा आलेला लेख, या लेखाचं विश्लेषण तुम्ही कशा प्रकारे पाहता? दुसरीकडे जे आरोप यामध्ये होताना दिसत आहेत त्याचं खंडन सुनील तटकरेंना का करावं असं वाटतं? का ते आवाहन करताना दिसत आहे की शशिकांत शिंदेंनी अशा प्रकारचं काहीही लिखाण करू नये? यामागची कारणं काय रुपालीजी? एकतर हा जो काही लेख आलेला आहे लक्षात घ्या, हा आमदार शशिकांत शिंदे जे मोठ्या साहेबांच्या पक्षातले प्रदेशाध्यक्ष आहेत. आता त्यांचे आणि अजितदादांचे संबंध
हे जसे इतर नेत्यांशी आहेत तसे त्यांचे होते, एकत्र काम केलेलं आहे, दोन्ही पक्षातले एकत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काय लेख लिहायचा हा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा त्यांचा आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर तुम्ही जो विषय घेतला की एकत्रीकरणाचा, तर ह्या स्वतःच्या या बातम्या माननीय अजितदादांनी याआधी दिल्या होत्या, मीडियामध्ये बोलले होते. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एवढंच माहिती होतं की बाबा दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत, काय घडामोडी झाल्या, काय ठरले, काही नाही हे आम्हाला माहिती नाही. बरं. परंतु हे सगळं होत असताना त्याच्यामधले आता जर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा विषय कसा झाला की पुणे मनपामध्ये तुतारीची लोक घड्याळाकडे आली, घड्याळाची लोक तुतारीवर लढली, ही पहिली नांदी सुरू झाली. त्याच्यामुळे तिथे आम्हाला कुठेतरी तो विश्वास बसला. त्याच्यानंतर आत्ताच्या ज्या काही पंचायत समिती, नगर परिषद आहेत, या पूर्ण घड्याळावर लढण्यात आल्या. आता एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सगळे माननीय दादा निर्णय घेत होते. दादा जे निर्णय घेणार हे सगळ्या पक्षाला, आमदाराला, खासदारांना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मान्यच होते. आता नियतीने घाला घातला, अजितदादा आपल्या सोबत नाहीयेत. आमचा पूर्ण विश्वास, पूर्ण अजितदादांचं जे नेतृत्व आहे ते सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याकडेच दिलं गेलं पाहिजे. त्या जे निर्णय घेणार ते आम्हाला मान्य असणार. आणि आम्हाला माहिती आहे सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार माननीय अजितदादांच्याच विचारांनी, त्यांच्याच वचनांनी काम करणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता जे काही ट्विस्ट येतात किंवा जे काही दादांनी सांगितलं की राजकारण वंगाळ आहे, खरंच आहे ते. म्हणजे आता तर आम्हाला, म्हणजे आम्ही सुन्न झालेलो आहोत, आम्हाला कुणालाच नावं ठेवायची नाहीत. आम्हाला एवढंच सांगायचंय कार्यकर्ता म्हणून, आमच्या अजितदादांचं स्वप्न, आमच्या अजितदादांचे विचार, आमच्या अजितदादांचा वसा हा पुढे दैवत राहायला गेला पाहिजे. आणि सुनेत्रा वहिनींच्या रूपाने तो आम्ही दैवत ठेवणार. हा कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वहिनींना शब्द दिलेला आहे आणि हीच श्रद्धांजली आमच्या अजितदादांच्या चरणापाशी असणार आहे. त्यामुळे कुठले काय नेते म्हणतायत, कोण कुणाला धोबी पछाड करते का काय आरोप करतायत, याच्यावर आहे ना तुम्हाला सांगू का, इच्छाच राहिली नाहीये काही बोलायची. आणि समोर जोपर्यंत कुठले पुरावे आमच्याकडे येत नाही ना, आम्ही का कोणाला जाऊ. आम्ही एवढे दुःखामध्ये आहोत ना की बोलायला खरंच शब्द नाहीयेत. म्हणजे असं झालेलं आहे, आज 16वा दिवस आहे, अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत, विचार करवत नाही हो. आणि काय कुणावर ॲलिगेशन करून काय करून घ्यायचे. आणि ज्या काही एकत्रीकरणाचे निर्णय मी म्हणते झाले असतील, दादा नाहीयेत, सुनेत्रा वहिनी जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य. बरोबर आहे. रुपालीताई, तुम्ही खरं तर अगदी मनापासून आणि उद्विग्न अशी प्रकारची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवताय, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवताय. रुपालीताई, एक प्रश्न मला तुम्हाला निश्चित या संदर्भातला आत्ता करायचा आहे. दादांचा घात की अपघात यावरून संशयाचं वातावरण, विलिनीकरण होणार होतं की नव्हतं यावरून संशयाचं वातावरण, तिसरीकडे आता विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाची आणि नेतृत्वाची धुरा कुणाच्या खांद्यावर या संदर्भातला संशय कल्लोळ, हे सगळं कधी थांबणार आहे? कुणाच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नाही. अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या कारकिर्दीवर किंवा त्यांनी आता ज्या प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहे त्यावरती देखील शंका, कुशंका उपस्थित होताना दिसतात. मग रुपालीताई, कोण खरं कोण खोटं समजायचं आणि खरोखर राजकारणाचा स्तर या लेवलला कधीतरी जाईल याचा विचार तरी करवतो का? कारण गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. तुम्हाला सांगू का, अजित दादा असं काही होईल त्यांच्या बाबतीत स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ते जर घडलेले 4-5 दिवस तर आम्ही सुन्नच होतो. बरोबर. आणि हे बघा, घात का अपघात आम्ही 4थ्या-5व्या दिवशी आम्ही शिकलेलो आहोत. आम्हाला ज्या काही एखाद्या सर्वसामान्य माणसाचा पण ऍक्सिडेंट झाला ना, तर लक्षात घ्या त्याचे पंच, साक्षी, पुरावे, त्याचे फोटो, या सगळ्या गोष्टी होतात. आम्हाला काय म्हणायचंय, आमच्यामध्ये शंकाचं काहूर आहे. आम्ही त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की या सगळ्या चौकशा केल्या जातील, जनतेला त्याची उत्तर आणि तुम्हालाही त्याच्या पुराव्यानिशी सांगितलं जाईल.
तपास होऊ दे ना, कळू दे ना आम्हाला. अपघात आहे तर अपघाताचे ते पुरावे येऊ देत ना. घातपात आहे तर ते पुरावे समोर येऊ द्या. थोडा जरी पुरावा किंवा चौकशीचा अहवाल आला तर त्याच्यावर आम्ही बोलणारे आहोतच. आम्ही गप्प बसणारे नाही आहोत. पण आमच्या मनातली जी शंका आहे ती महाराष्ट्राच्या जनतेतल्या लोकांची पण आहे. आम्हाला कळूनच द्यायचं नाही की घात आहे का अपघात आहे. ही कुठली पद्धत आहे. जरी त्या म्हणजे माननीय सुनेत्रा वहिनींचे पती आहेत, पारदादा जयदादांचे वडील आहेत, रोहित पवारांचे काका आहेत, पवार कुटुंबाचे आहेत, आपले सुप्रिया सुळेंचे भाऊ आहेत. त्याच्या पलीकडे आमच्या महाराष्ट्राचे आमचा बाप माणूस आहे. आमचं दायित्व आहे की पण मग आम्हाला रुपालीताई, हक्क आहे तो विचारण्याचा. यालाच अनुषंगाने मला एक प्रश्न करायचा तुम्हाला. कार्यकर्त्यांच्या मनात जे ते तर स्पष्टपणे बोललं जात आहे, ज्येष्ठांचं या संदर्भातलं मौन नेमकं काय सांगतं? एक सांगू का, माननीय सुनेत्रा वहिनी अजूनही त्या धक्क्यातनं सावरलेल्या नाहीये. आमच्यापेक्षा त्यांना दुःख जास्त आहे आम्हाला माहिती. साहजिक आहे. आमच्या विनंतीला म्हणजे विनंती हे करून त्यांनी अजितदादांच्या परिवाराला ते सावरतायत. त्यांना वेळ देणं खरंच गरजेचं आहे. राहिला जे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा अजितदादांचे सहकारी मित्र परिवार आहेत. आता त्यांनी कधी बोलावं, कसं बोलावं हे आम्ही नाही सांगू शकत. परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी कधी बोलायचंय, आम्ही का बोललं पाहिजे याचं स्वातंत्र्य ना नेते आमच्याकडनं हिरावून घेऊ शकत, ना कुठलीही नातीगोती आमच्याकडनं हिरावून घेऊ शकत. आमच्या समोर सत्य आलं पाहिजे आणि तेही पुराव्यानिशी. तर आम्ही सत्याची समजू प्रतीक्षा की हा आम्हाला देखील आणि काय आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जनतेला देखील आहे. रुपालीताई, धन्यवाद तुम्ही आमच्या बरोबर इतकं सविस्तर बोललात. त्या तुम्ही नवी मुंबईकर आहात का? नवी मुंबईमध्ये राहता का? नवी मुंबईमध्ये कामाच्या निमित्तानं जाता का? किंवा नवी मुंबईमध्ये वाढती गुन्हेगारी ही कोण पाठीशी घालताना दिसतंय? अनेक अवैध धंद्यांचा अड्डा नवी मुंबई का बनलंय? या संदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा अगदी काही क्षणामध्ये लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी सज्ज रहा. मात्र तत्पूर्वी आणखी एक पॉलिटिकल घडामोड जी आहे ती आपण पाहणार आहोत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये 27 नगरसेवकांचं संख्याबळ असूनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला आपल्या हातातली सत्ता गमवावी लागली. राजकारणातील सर्व समीकरणं बाजूला सारत भारतीय जनता पक्षानं थेट ठाकरे सेनेच्या पाठिंब्यानं महापालिकेवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडुळे यांचा अवघ्या एका मतानं पराभव करत महापौर पदाची खुर्ची काबीज केली. काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय, कारण संख्याबळ असूनही गटबाजीनं त्यांचा घात केला. मात्र खरा ड्रामा रंगला तो उपमहापौर पदाच्या निवडणुकीत. उपमहापौर पदासाठी ठाकरे सेनेचे प्रशांत दानव आणि काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांच्यात जोरदार टक्कर झाली. दोन्ही उमेदवारांना समान 32 मतं पडल्यानं सभागृहात पेच निर्माण झाला होता. अखेर ईश्वर चिठ्ठीचा सहारा घेण्यात आला आणि नशिबानं साथ दिल्यानं प्रशांत दानव यांची उपमहापौर पदी वर्णी लागली. या विजयानंतर भाजप आणि उद्धव सेनेच्या गोटात जल्लोष असला तरी या नव्या समीकरणांमुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहेत. काँग्रेसमधील ही उभी फूट आणि ठाकरे सेनेनं भाजपला दिलेला पाठिंबा यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात आता मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या पक्षाचा विषय त्याच्यामध्ये मी पडणार नाही. पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे. असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे? सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं
आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय, सुपर प्रवक्ते काय करतात आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा खाली बसल्यानंतर आता या रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना कमालीचा वेग आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ज्या नेत्यांनी पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि ग्राउंड लेव्हलवर आपली ताकद दाखवून दिली आहे त्यांना या राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याची दाट शक्यता आहे. बरं, या जागांच्या वाटपासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची जोरदार चाचपणी सुरू झाली आहे. कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार यावरून आता युतीच्या गोटात खलबत रंगली आहे. तर नवी मुंबईकडे खास विशेष लक्ष आम्ही आज वेधणार आहोत. त्याचं कारणही तसंच आहे, कारण अवैध धंद्यांना पोसणारे नेमके कोण आणि हे अवैध धंदे पोलिसांना माहिती होते का, या संदर्भातला खुलासा करणारा एक खास रिपोर्ट. पोलिसांनी ठरवलं तर मंदिराबाहेरची चप्पल देखील चोरी होऊ शकत नाही असं मोठ्या अभिमानानं सांगितलं जातं. मात्र पोलिसांचा आशीर्वाद असेल तर काय काय होऊ शकतं त्याचं उदाहरण नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतंय. पोलिसांच्या पाठबळामुळे नवी मुंबई जुगार खेळणाऱ्यांचा आणि नशा करणाऱ्यांचा आगार झालाय का, असा प्रश्न निर्माण करणारी माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील काही धक्कादायक व्हिडिओ लोकशाही न्यूज चॅनलच्या हाती लागल्यात आणि हे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहेत तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पाहूयात यावरचा लोकशाही मराठीचा आधी हा खास रिपोर्ट. नवी मुंबईमध्ये चाललंय तरी काय? नवी मुंबई नशा आणि जुगाराचा अड्डा बनली आहे का? पोलिसांच्याच आशीर्वादानं नवी मुंबईत अवैध धंदे? नवी मुंबई पोलिसांचाच या अवैध धंद्यांना आशीर्वाद? राजरोसपणे सुरू असलेलं हे हुक्का पार्लर नीट पहा. हे हुक्का पार्लर नवी मुंबईतील हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये सुरू आहे. या हुक्का पार्लरला पोलिसांची कोणतीही भीतीच नसल्याचं या दृश्यांवरनं तरी दिसतंय. हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. पण हा व्हिडिओ लोकशाही मराठीकडेच आहे असं नाही, तर नवी मुंबईतील अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर सुद्धा या हुक्का पार्लरचा व्हिडिओ सध्या फिरतो आहे. मात्र हाऊस ऑफ लॉर्ड्स मधल्या या हुक्का पार्लरवर अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड या पबमध्ये खुलेआमपणे सर्रासपणे हुक्का विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे. आणि आपण सध्या याच परिसरामध्ये आहोत. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे कुठेतरी हुक्का विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे हुक्का विक्री कशी काय होऊ शकते असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचसोबत जर पाहायला गेलं तर अद्याप पोलीस प्रशासनातर्फे यामध्ये कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार हे देखील पाहण्यात. बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या या हुक्का पार्लरवर कारवाई करायचं तर सोडाच, उलट हे हुक्का पार्लर पोलिसांच्याच आशीर्वादानं सुरू असल्याची चर्चा नवी मुंबई पोलिसांच्याच वर्तुळात सुरू आहे. आता हा दुसरा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ तर हुक्का पार्लरच्या व्हिडिओपेक्षा सुद्धा धक्कादायक आहे. ही नोटांची बंडलं आणि जुगार खेळणारे हे व्यक्ती अगदी बिनधास्तपणे जुगार खेळताना या व्हिडिओत तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतं. हा व्हिडिओ कोपरखैरणे खाडी किनारी असलेल्या जुगार अड्ड्यातला आहे. एका रात्रीत अंदाजे 25 लाखांचा जुगार या एका अड्ड्यावर खेळला जातो. जुगाराच्या अड्ड्यात नवी मुंबई शहरात कोट्यवधींची उलाढाल होतीये. हा जुगार अड्डा सुद्धा नवी मुंबईच्या पोलिसांच्याच आशीर्वादानं सुरू असल्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे. त्यामुळं कोणतीही कारवाई न होता राजरोसपणे हा जुगार अड्डा सुद्धा सुरू आहे. लोकशाही मराठीच्या हाती लागलेले हे व्हिडिओ केवळ एका हुक्का पार्लर आणि एका जुगार अड्ड्याचे. नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीमध्ये असे अनेक हुक्का पार्लर आणि जुगार अड्डे बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती मिळतेय. मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई झाल्याचं एकही उदाहरण समोर आलेलं नाही. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या आशीर्वादानं
प्लांट सिटी असलेली नवी मुंबई आता जुगार आणि नशेच्या वस्तूंची क्राईम आणि ड्रग्ज सिटी झालीये का असा सवाल विचारावा अशी परिस्थिती दिसतेय. नवी मुंबईत पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून आणि काही ठिकाणी तर पोलिसांच्या आशीर्वादानंच हे सगळे अवैध धंदे अत्यंत जोमानं सुरू आहेत. अतिवरिष्ठ पोलिसांचा एक ऑर्डरली हे सगळे धंदे मॅनेज करतो अशी माहिती पोलीस दलातल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की या साध्या ऑर्डरलीची पॉवर किती येते. मात्र या ऑर्डरलीच्या या अवैध कारवायांमुळे नवी मुंबईमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालाय आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नवी मुंबईकरांना भोगावा लागतोय. आकांक्षा देशमुखसह चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, नवी मुंबई. तर नवी मुंबईमध्ये काय सुरू आहे हे पाहिल्यानंतर निश्चित तुम्हालाही धक्का बसला असेल आणि हेच सगळं वास्तव नेमकं काय आहे त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे विशेष प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे. चंद्रशेखर, तुमचं खूप खूप स्वागत आज न्यूज प्लॅनेटमध्ये. नवी मुंबईमध्ये नेमकं चाललं काय? अवैध धंदे जर अशा प्रकारे सुरू होत असतील तर या अवैध धंद्यांना नेमकं पाठबळ कुणाचं आहे? ज्या पोलिसांवर भरोसा केला जातो ते पोलीस नेमकं काय करतायत ही शंका या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर उपस्थित होते. ग्राउंड रिपोर्ट ज्या वेळेला तुम्ही सगळं आणलेला आहे त्यावेळेला काय काय पाहायला मिळालं? नवी मुंबईत नेमकं सुरू आहे तरी काय? नक्कीच. खरं तर आपण पाहिलं की गेल्या अधिवेशनामध्ये गृहमंत्री अर्थात राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी जो आहे तो अशा पद्धतीचे हुक्के पार्लर हुक्का बार तुम्हाला दिसणार नाही, त्याचं समूळ जे आहे ते नष्ट करा असे थेट आदेश जे आहे ते गृहमंत्र्यांनी दिलं होतं. आणि गृहमंत्र्याच्या या सगळ्या आदेशानंतर सुद्धा आपण बघतोय की अशा पद्धतीनं हाऊस ऑफ लॉर्ड नावाचं ज्या ठिकाणी हे हुक्का सुरू आहे ते अत्यंत धोकादायक आहे, तरुण पिढीला बर्बाद करणार आहे. तर विशाल सर, आपण पाहिलं की एकीकडे अशा पद्धतीनं हुक्काच नाही तर नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर नावाशिवाय जर त्या ठिकाणी गेलो तर आपण तर त्या ठिकाणी विदेशातून जे सामान येतं, विदेशातून जे साहित्य येतं ते साहित्य त्या ठिकाणाहून काढलं जातं आणि त्या साहित्याच्या बदल्यात विशिष्ट दगड त्या ठिकाणी टाकतात. हे सुद्धा फार धक्कादायक आहेत. खरं तर नवी मुंबई पोलीस दलामध्ये ज्या पद्धतीनं अनेक वर्ष त्या ठिकाणी अधिकारी काम करत आहेत, खरं तर यांचं कुठंतरी त्यांना पाठबळ आहे का असा संशयसुद्धा आता व्यक्त केला जात आहे. कारण अशा पद्धतीनं नवी मुंबईमध्ये जुगार, त्याचबरोबर हुक्का, डान्स बार अशा वेगवेगळ्या बेकायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या सुरू आहेत. आणि या सगळ्याला पाठीशी घालतंय कोण? खरं तर आपण पाहिलं की ऑर्डरली, अतिवरिष्ठांचा एक ऑर्डरली त्या ठिकाणी काम करतो. त्याचं त्या ठिकाणी नेमकं काय रोल आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण हा ऑर्डरली जो आहे तो त्याची नियुक्ती दुसऱ्या ठिकाणी आहे आणि तो मात्र त्या नवी मुंबई पोलीस दल जे आहे त्या पोलीस आयुक्तालयामध्ये अतिवरिष्ठांच्या दारात बसलेला असतो. अगदी त्या ठिकाणाहून तो सगळ्या नवी मुंबईचं कामकाज हाकतो अशी सगळी चर्चा जी आहे ती समोर येताना दिसत आहेत. नेमकं या ऑर्डरलीवरती कारवाई होणार कधी, त्याची नेमणूक त्या ठिकाणी कुणी केली? कारण ऑर्डरली ज्या पद्धतीनं काम करतो, फायली क्लिअर करतो अशी ज्या गोष्टी आता समोर ज्या चर्चा समोर येत आहेत, एकीकडे हुक्का सुरू आहे, त्याचबरोबर जुगार सुरू आहे आणि नावाशेवासारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं विदेशातून ज्या गोष्टी, ज्या महत्त्वाच्या गोष्टी भारतामध्ये येतात, विदेशामध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या जर गोष्टी झाल्या तर बदनामी आपल्या भारताची आहे, महाराष्ट्राची आहे. खरं तर या सगळ्याला जबाबदार जो आहे तो ऑर्डरली असल्याची जी माहिती आहे ती समोर येत आहे. खरं तर या ऑर्डरलीवरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे. बरं चंद्रशेखर, मगाशी तुमच्या बोलण्यातनं एक मुद्दा मला निश्चित जाणवला, तो म्हणजे पोलिसांना देण्यात आलेलं त्या ठिकाणचं पद आणि त्यांची होणारी बदली. काय नेमका हा विषय मला थोडा समजावून घ्यायचा आहे. कायद्याच्या दृष्टीनं जर त्या ठिकाणी पोलीस वर्षानुवर्षे काम करत असतील, त्यांचं पाठबळ मिळतंय असा संशय तुमच्या या रिपोर्टमध्ये तुम्हाला का वाटताना दिसतोय? ज्या ऑर्डरलीचा मगाशी तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याचा विशेष रोल या सर्व घडामोडींमध्ये नेमका काय आहे? कुठेतरी नेक्सस काम करतंय आणि त्यातूनच हे अवैध धंदे सुरू आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच आपण पाहिलं की ऑर्डरली ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ठाण मांडून आहे, त्याचबरोबर अनेक जे अधिकारी आहेत, खरं तर 2 वर्ष या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नोकरी करणं अपेक्षित आहे, तसा नियमसुद्धा आहे. परंतु या ठिकाणच्या आपण पाठीमागंसुद्धा दाखवलेलं आहे की या ठिकाणी अनेक वर्षापासून अधिकारी ठाण मांडलेली आहेत आणि या सगळ्यामुळंच हितसंबंध जे आहेत अधिकाऱ्यांचे आणि तिथल्या
या इतर अशा चुकीच्या गोष्टीचे हितसंबंध जुळलेत का असं म्हणावं लागेल, कारण या अधिकाऱ्यांनी हितसंबंध जुळल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा सगळा प्रकार सुरू आहे का, हा एक संशय व्यक्त केला जातो. एकंदरीत आपण पाहिलं की सर त्या ठिकाणी अधिकाऱ्यावरती सामाजिक सुरक्षा विभाग जो नवी मुंबईचा आहे, त्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या एका कॉन्स्टेबलच्या हातातून पिटाचा आरोपी पळून गेला होता आणि त्या पळून गेलेल्या आरोपीला ज्या कर्मचाऱ्यांच्या हातातून हा आरोपी पळाला त्याचं त्यावेळेस निलंबनसुद्धा करण्यात आलेलं नाही. आणि हा पिटाचा जो कर्मचारी होता तो पुन्हा मांडुळे नावाचा पुन्हा त्याच ठिकाणी अशा पद्धतीची वसुली करत होता. एकंदरीत नवी मुंबईमध्ये एखादी चूक झाली एखाद्या कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्याकडून, परंतु त्याच्यावरती कारवाई होत नाही. त्यामुळं त्यांचा मनोधैर्य जो आहे तो चुकीच्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचं वाढलेलं आहे. एकंदरीत अशा ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्याच्यावरती कठोर कारवाई होणं सर खरं तर अपेक्षित. बरोबर आहे चंद्रशेखर. खरं तर हे सगळं इन्व्हेस्टिगेशन तुमच्या बाजूनं सुरू असताना या संदर्भातला विशेष रिपोर्टही आपण अवघ्या महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे. एवढंच कशाला, आपण ज्यावेळेला वृत्तांकन करतो त्यावेळेला केवळ एक बाजू न दाखवता पोलिसांची बाजू काय हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच आम्ही आत्ताच संपर्क केलेला होता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना की पोलिसांचं या संदर्भातलं नेमकं म्हणणं काय आहे. मात्र मिलिंद भारंबे यांनी थेटपणे या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असा थेट खुलासा केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना विचारलं गेलं का, दुसरी बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला का, त्यांनी या संदर्भात बोलण्यास थेटपणे नकार दिलेला आहे. चंद्रशेखर, खरं तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता आहात. नवी मुंबईकरांसाठी, नवी मुंबईतल्या नागरिकांना एक सुरक्षित जागा त्या ठिकाणी मिळावी यासाठीचं या संदर्भातल्या आणखी काही खुलासे पुढच्या काळात होतात का, या संदर्भातलं तुमचंही वृत्तांकन सुरू राहीलच आणि लोकशाही मराठी याचं पूर्णपणे पाठपुरावा करत राहील. धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात. आणि जे अवैध धंदे नवी मुंबईमध्ये सुरू आहे त्यावरती आळा घालण्यासाठी आता वरिष्ठ अधिकारी नेमकं काय करतात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.